नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही, हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ज्यांनी मोफत बियाणे वाटप योजना या योजनेसाठी अर्ज केला होता। अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पाहणे, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे, शेअर करणे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करणे देखील आवश्यक आहे। तर श्रोत्यांनो, मोफत बियाणे वाटप योजना 2025 ही योजना महाराष्ट्र शासनाने दिनांक 3 मे 2025 ते दिनांक 2 जून 2025 या 30 दिवसांच्या कालावधीसाठी योजना राबवली गेली होती किंवा योजनेची अंमलबजावणी या काळात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रोत्यांनो, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता आणि ज्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड झाली, त्यामध्ये अशा शेतकऱ्यांचा समावेश होता ज्यांनी प्रथम अर्ज केला होता आणि त्यांची प्रथम अर्जात निवड झाली होती। अर्थातच ही योजना या तत्वावर राबवण्यात आली होती की जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम लाभ मिळेल। तर शेतकऱ्यांनो, ज्या कोणाला अजूनही या योजनेची निवड झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवर आला नसेल, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्यांची निवड या योजनेसाठी अर्थातच बियाणे वाटप योजनेसाठी करण्यात आली आहे, त्याची यादी ऑनलाईन पद्धतीने वेब पोर्टलवर जारी करण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचे नाव कसे तपासावे किंवा तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही, त्याचबरोबर ही यादी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कशी डाउनलोड करता येईल याचे विस्तृत मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे अपेक्षित आहे। तर श्रोत्यांनो, आता आपण व्हिडिओकडे वळणार आहोत आणि पाहणार आहोत की लाभार्थ्यांची यादी कशा प्रकारे वेब पोर्टलवर तपासणे आवश्यक आहे किंवा कशी तपासली जाते। हा व्हिडिओ त्या श्रोत्यांसाठी आहे किंवा त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही बियाणे निवड वाटपाचा SMS आलेला नाही किंवा त्यांना लाभ मिळत असून सुद्धा त्यांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त झाला नाही। अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे श्रोत्यांनो किंवा शेतकऱ्यांनो, ज्या शेतकऱ्यांची निवड या यादीत झाली आहे किंवा या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 4 जून 2025 ते दिनांक 9 जून 2025 या काळात अधिकृत रजिस्टर्ड बियाणे कृषी केंद्र धारक जे आहेत किंवा जे डीलर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन 5 दिवसांच्या आत स्वतःचे बियाणे कलेक्ट करणे आवश्यक आहे किंवा गरजेचे आहे। जर ही डेडलाईन निघून गेली तर तुम्हाला बियाणे मोफत मिळणार नाही। याची संपूर्ण दक्षता जी आहे शेतकऱ्यांनी स्वतः घ्यायची आहे किंवा अर्जदारांनी स्वतः घेणे आवश्यक आहे। तर आता आपण व्हिडिओ पाहूयात। तर बघा, तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही ब्राउझरला येऊन तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे MahaDBT फार्मर। त्या ठिकाणी तुम्हाला असं टाईप करून घ्यायचं आहे। ते टाईप केल्यानंतर तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर सर्वात सुरुवातीला ही जी वेबसाईट दिसत आहे MahaDBT फार्मर, ते ह्या फर्स्ट लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे यादी पाहण्यासाठी। आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 4-5 ऑप्शन्स येतील। त्यातील हे 4थ्या नंबरचं जे ऑप्शन दिसतंय, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रथम अर्ज प्रथम लाभ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे। आता या इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी माहिती विचारली जाईल ती माहिती या ठिकाणी भरायची आहे। सर्वात प्रथम तुम्हाला विचारलंय बाब कोणती आहे, तुम्ही कशासाठी अर्ज केला होता, तर तुम्ही केला होता मोफत बियाणं योजनेसाठी, म्हणजेच बियाणे, औषधे व खते यासाठी तुम्ही अर्ज केला होता। त्याप्रमाणे इथे जे 3rd नंबरचं ऑप्शन दिसतंय ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथे सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा विचारला जाईल। तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत सर्व महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत, त्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला निवडून घ्यायचा
आहे. त्याच खालोखाल तुम्हाला दिसत असेल तालुका देखील तुम्हाला निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्या खालोखाल तुम्हाला दिसेल की या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे आणि त्या खालोखाल तुम्हाला जे आहे तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला होता. या ठिकाणी अनेक योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या गेल्या होत्या. त्यामध्ये 2024ची, 2023, 2022 या ठिकाणी आपल्याला 2021च्या योजना देखील दिसत आहेत. परंतु आपल्या त्या सर्व योजनांकडे लक्ष न देता इथे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सीडिंग विलेज स्कीम, बियाणे वाटप योजना, त्याचं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे सीडिंग विलेज स्कीम. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला शोधा या बटनावर, सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचा थोड्या वेळातच रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाभार्थ्याची यादी. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला होता त्या संपूर्ण लाभार्थ्यांची यादी इथे आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही यादी तुम्हाला डाउनलोड कशी करायची त्याचं ऑप्शन्स खाली दिसत आहे. डाउनलोड करायची आहे, PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे का त्याविषयीची या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी अर्जाचा क्रमांक आहे, त्यानंतर त्याचे नाव आहे, अर्जदाराचे नाव, त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल त्यांचे बियाणे कोणते आहे, त्याचबरोबर त्यांनी म्हणजे एकूण संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली गेली आहे. त्याचा जिल्हा, त्याचा तालुका, त्याच्या गावाचे नाव, त्याने कोणत्या पिकासाठी अर्ज केला होता, पीक निवड कोणती केली होती, त्याचबरोबर अर्ज कोणत्या तारखेला केला गेला होता, या सर्व बाबींची हे बघा या अर्जदाराने या तारखेला अर्ज केला होता. ठीक आहे. आणि बियाण्याचं अनुदान किती प्राप्त झालं, या लाभार्थ्याला अनुदान किती प्राप्त झालं, या लाभार्थ्याला अनुदान किती प्राप्त झालं. अशा प्रकारे तुम्ही जे आहे बियाण्याची यादी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मेसेज नसेल आला त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. तर आता अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी तुम्ही ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता, सेव्ह करून घेऊ शकता. या ठिकाणी एक्सपोर्ट टू PDF जे ग्रीन ऑप्शन दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, हे जे ऑप्शन आहे इथे एक्सपोर्ट टू PDF या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यादी जी आहे तुमच्या तालुक्याची, तुमच्या गावाची संपूर्ण यादी या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे. तर श्रोत्यांनो, हा होता आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ. श्रोत्यांनो, यादी यासाठी ब्लर करण्यात आलेली आहे कारण आम्ही कोणाचीही पर्सनल इन्फॉर्मेशन, वैयक्तिक माहिती पब्लिक करू शकत नाही किंवा पब्लिकली दाखवू शकत नाही. तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका. तर श्रोत्यांनो, आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद. नमस्कार.